धारावीकरांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। धारावी पुनर्विकासातील प्रकल्पग्रस्तांचे कुर्लास्थित मदर डेअरी परिसर आणि भांडूप, कांजूर आणि मुलुंड येथील मिठागरांच्या जागांवर पुनर्वसन करण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोकळा केला। तसंच मदर डेअरी परिसर आणि मिठागरांच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका सुद्धा न्यायालयाने फेटाळून लावली। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, धारावी पुनर्वसनाचा मार्ग जो आहे हा मोकळा झालेला आहे। कारण मुंबई उच्च न्यायालयानं जी याचिका होती ती फेटाळलेली आहे। सरकारकडनं जे पुनर्वसन केलं जाणार होतं या धारावी मधील रहिवाशांचं, यांचं प्रामुख्यानं मिठागरं आणि मदर डेअरी या जागांवरती केलं जाणार होतं। मात्र एका तृतीय पक्षानं याच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती आणि न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की निविदा प्रक्रियेशी कुठच्याही प्रकारचा संबंध या तृतीय पक्षाचा नाही आणि त्यामुळे जी याचिका यांच्याकडनं दाखल करण्यात आली होती, एक प्रकारे या लोकांना तिथे स्थलांतर करू नये अशाच पद्धतीच्या प्रकारची किंवा अशाच मुद्द्यांवरती ही याचिका होती। मात्र ही याचिका जी आहे ही अनेक गोष्टी निदर्शनास आणून न्यायालयाकडनं जी आहे ही फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे धारावी पुनर्विकासाचा मार्ग जो आहे हा सद्यस्थितीला मोकळा झालेला आहे। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।